रस्ता ओलांडताना एका 25 वर्षीय तरुणाने त्याचा जीव गमावल्याची बातमी समोर येते। पुण्यात रामटेकडी किर्लोस्कर रेल्वे उड्डाणपुलावरून रस्ता ओलांडताना एका तरुणाने त्याचा जीव गमावलाय। कर्नाटक एसटी बसने त्याला जोरदार धडक दिली आणि या धडकीमध्ये त्या तरुणाने जागीच जीव गमावलाय। ही घटना सोमवारी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास घडली। घटनास्थळी अंधार असल्यामुळे नागरिकांना धाव घेऊन गाडीच्या खालून तरुणाला बाहेर काढून रुग्णालयात पाठवण्यात आलं। मात्र वानवडी पोलिसांनी लगेचच धाव घेऊन कर्नाटक एसटी चालकाला देखील ताब्यात घेतलंय। त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला अटक देखील करण्यात आली आहे। राजा लाकडे असं या तरुणाचं नाव असून हा 25 वर्षांचा तरुण होता आणि 1.5 वर्षांपूर्वीच याचं लग्न झालं होतं। त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला जीव गमावल्याचं, प्राण सोडल्याचं घोषित केलं। एसटी चालकाला आता अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या एसटी चालकावर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील या तरुणाच्या कुटुंबियांनी केली आहे। या कर्नाटक एसटी चालकाला वानवडी पोलिसांनी अटक केल्याची बातमी समोर येते। रामटेकडी किर्लोस्कर उड्डाणपुलावरून राजा लाकडे हा रस्ता ओलांडत होता आणि रात्रीची वेळ असल्यामुळे उड्डाणपुलावरून वाहने सुसाट असल्यामुळे रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाला एसटी चालकाने अचानक धडक दिली। यामध्ये एसटी बसचं चाक त्याच्या अंगावरून गेल्याने त्याने जागीच त्याचे प्राण सोडले। घटनास्थळी नागरिकांनी धाव घेऊन गंभीर जखमी असलेल्या राजाला शासकीय रुग्णालयात दाखल केलं आणि तिथेच त्याने प्राण सोडल्याचं घोषित केलं। या घटनेनंतर परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं, त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे। मात्र पोलिसांनी प्रवाशांना, नागरिकांना आवाहन केलंय की अशा वेळी, रात्रीच्या वेळी किंवा कोणत्याही वेळी रस्ता ओलांडताना उड्डाणपुलावरून किंवा हायवेवरून किंवा रस्त्यावरून विशेषतः सावधानी बाळगून रस्ता ओलांडावा असं आवाहन आता पोलिसांनी नागरिकांना आणि